आता पाहुयात बातम्या विस्तारानं। महत्वाची बातमी, सुटं तेल दुकानदारांना विकता येणार नाही असं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। तेल कसं तयार केलेलं त्याबाबत संपूर्ण माहिती असायला हवी असं तुकाराम मुंढेंनी म्हटलेलं आहे। भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड असेल असं मुंढेंनी म्हटलंय। खाद्यतेलाबाबत एफडीए कडून कडक नियमावली आता जारी करण्यात आली आहे। विक्रीचे स्वरूप जे आहे, खाद्यतेलाची विक्री केवळ आणि केवळ सीलबंद, छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे। म्हणजे त्याचा अर्थ सुटं तेल तुम्हाला विकता येत नाही। सुटे आणि वेष्टन रहित विक्रीस प्रतिबंध आहे। हा रेग्युलेशननुसार आहे। हे आज मी नवीन आहे, ते रेग्युलेशननुसारच आहे। किरकोळ विक्रेत्याने म्हणजे जे पण आपण म्हणतो किराणा दुकान असेल, छोटं सुपर मार्केट असेल, जे कोण असेल, विनाशील अथवा छेडछाड झालेली खेप नाकारणं अपेक्षित आहे। त्यांना जर कोणी सेल करत असेल तर ते त्यांनी आक्षेप करू नये। आरस सुरक्षित अन्नाच्या प्रकरणामध्ये कलम 59 नुसार जिथं आम्हाला अनसेफ सापडेल त्याच्यामध्ये 7 वर्षापासून आजन्म कारावास पर्यंत पनिशमेंट आहे, 10 लाखापर्यंत। दॅट इज फॉर अनसेफ अंडर सेक्शन 59 ऑफ ऍक्ट। अवमानक तेलासाठी 5 लाखापर्यंत आहे, 5 लाख पनिशमेंट। मिथ्याचापित म्हणजे मिसब्रँडेडसाठी 3 लाखापर्यंत आहे फाईन। भेसळकारक पदार्थ बाळगल्यास 10 लाखापर्यंत आहे। वैध परवानग्याशिवाय म्हणजे विदाउट लायसन्स केलं अप टू 10 लाख फाईन आहे। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अप टू